जय हिंद मित्रांनो. चला सुरुवात करूयात. मित्रांनो, आपला तोच रूल आहे. प्रश्न वाचल्यानंतर पॉज करून मनातल्या मनात किंवा कमेंट बॉक्समध्ये आन्सर मेन्शन करा. ठीक आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंचाबाबतच्या खालील विधानांचा विचार करा. तर तो ग्रामपंचायतीच्या कार्यकारी प्रमुख असतो. ग्रामपंचायतीच्या बैठकी बोलवणे, अध्यक्षस्थान भूषवणे, ग्रामपंचायतीच्या ठरवण्याची व निर्णयाची अंमलबजावणी करणे, अकार्यक्षमता, अयोग्य वर्तन, भ्रष्टाचार या कारणावरून जिल्हा परिषदेची स्थायी समिती त्यांना पदभ्रष्ट करू शकते. तर कोणते विधान बरोबर आहे? तर बघा, ठीक आहे. आय होप तुम्ही अटेम्प्ट केला असेल. तर बघा, अ, ब आणि क हे विधान बरोबर आहे. तर इथे त्यांना अकार्यक्षमता, अयोग्य वर्तन आणि भ्रष्टाचार या कारणावरून जिल्हा परिषद नाही, स्टेट गव्हर्नमेंट त्यांना पदभ्रष्ट करू शकते. पुढचा प्रश्न, राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या पदाचा कार्यकाल समाप्तीनंतर खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? तो केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र असतो. तो केंद्रीय लोकसेवा आयोगाचा सदस्य म्हणून पात्र असतो. तो त्याच राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून पात्र असतो. तो अन्य कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र नसतो. ठीक आहे. तर बघा, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, 1, 2, 3 हे तिन्ही विधान बरोबर आहेत. ठीक आहे. आपल्याला चुकीचं विधान विचारलेलं आहे. तर ही इथं आता बघा, लास्टचा ऑप्शन, लास्टचा वर्ड इथेच ट्रॅप सेट केलेला आहे. तर हा जे दुसरे राज्य आहे त्या राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र असतो मित्रांनो. ठीक आहे. तो पात्र असतो. आता ना, लक्षात ठेवा, हे राज्य लोकसेवा म्हणजे समजण्यासाठी आपण एमपीएससी घेऊ. ओके, महाराष्ट्रवाला. तर महाराष्ट्राच्या बघा, हे मेंबर्स आहेत, सदस्य आणि चेअरमॅन. आता बघितलं आपण मेंबर कुठे कुठं, यूपीएससीचा. तर यूपीएससीचे मेंबर बनू शकतात, यूपीएससीचे चेअरमॅन बनू शकतात, पुन्हा त्याच स्टेट बोर्डचे चेअरमॅन बनू शकतात, किंवा बाकीच्या जो पण हे आहे, लोकसेवा आयोग आहे बाकीच्या राज्याचे, जसे गुजरातचे झाले, मध्य प्रदेशचे झाले, यूपीचे झाले, तर तिथले ते काय बनू शकतात? अध्यक्ष बनू शकतात. ठीक आहे. आता चेअरमॅन बघा, एमपीएससीचा चेअरमॅन. तर एमपीएससीचे चेअरमॅन, एमपीएससीचे चेअरमॅन यूपीएससीच्या, लक्षात ठेवा, यूपीएससीचे मेंबर बनू शकतात किंवा यूपीएससीचे चेअरमॅन बनू शकतात. ठीक आहे. आता यूपीएससीचे लक्षात ठेवा, यूपीएससीचे मेंबर आणि यूपीएससीचे चेअरमॅन. यूपीएससीचे चेअरमॅन परत यूपीएससीचे चेअरमॅन बनू शकत नाहीत, रिअपॉइंट होऊ शकत नाहीत. मेंबर हे चेअरमॅन बनू शकतात. ठीक आहे. मेंबर हे चेअरमॅन बनू शकतात. आता एमपीएससीचा कार्यकाळ म्हणजे पीएससी वाल्यांचा कार्यकाळ किती असतो? 6 वर्ष किंवा 62 वर्ष. ओके, 6 वर्ष किंवा 65 वर्ष, दोन्हीपैकी जो पहिला येतो तो. युपीएससी वाल्यांचा 6 वर्ष ते किंवा 65 इयर. ठीक आहे. युपीएससीचा 6 वर्ष किंवा 65 इयर, आणि राज्य लोकसेवाचा 6 वर्ष ते 62 इयर. ठीक आहे, 62 इयर आहे. आणि यांचे आर्टिकल किती येतात? आर्टिकल 315 ते 323 पर्यंत. ठीक आहे. ऑल क्लिअर. पुढचा प्रश्न, राज्याच्या महावित्तबाबत म्हणजे ते काय म्हणतात, अटॉर्नी जनरल ऑफ स्टेट बद्दल कोणतं विधान बरोबर नाहीये? तर त्याची नियुक्ती संबंधित गटराज्याच्या राज्यपालाकडून होते. त्याच्याकडे सोपवलेल्या बाबी संदर्भात तो राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देतो. जर आणि जेव्हा गरज असेल तेव्हा तो राज्य विधिमंडळामध्ये भाषण करू शकतो. आणि चौथा आहे, विधिमंडळाच्या ग्रहात तो मतदान करू शकतो. तर आपल्याला चुकीचं विधान कोणतं आहे? ओके, अटेम्प्ट केला असेल तुम्ही. तर बघा, परत बघा, लास्टचं ऑप्शन आणि लास्टच्या शब्दामध्येच ट्रॅप आहे. ठीक आहे. 1, 2, 3 बरोबर आहेत. आता ही विधिमंडळाच्या गृहात तो मतदान करू शकत नाही मित्रांनो. विधिमंडळामध्ये कोण मतदान करू शकतं? फक्त फक्त आणि फक्त मेंबर्स मतदान करू शकतात. ठीक आहे. आणि जो स्पीकर पण असतो ना विधिमंडळामधला, तर तो पण ज्यावेळेस टाय झालेला असतं ना, त्यावेळेसच स्पीकर
मतदान करतो, ह्या गोष्टी लक्षात ठेवा, महत्वाच्या आहेत. आणि हा अटॉर्नी जनरल ऑफ स्टेट अंडर द आर्टिकल 165 येतो ना, अंडर द आर्टिकल 165. आणि अटॉर्नी जनरल युनियन युनियन मधला किती येतो, अंडर द आर्टिकल 76. ठीक आहे, 76 येतो. आणि याची अपॉइंटमेंट कोण करतं, प्रेसिडेंट यांची अपॉइंट करतात. ओके, युनियन मधल्या अटॉर्नी जनरलची. आणि युनियन मधल्या अटॉर्नी जनरलला पण लोकसभेत किंवा राज्यसभेमध्ये मतदान करण्याचा अधिकार नाहीये. मतदान करण्याचा अधिकार नाहीये. ते भाषण देऊ शकतात, ठीक आहे, ते सल्ला देऊ शकतात, पण त्यांना मतदान करण्याचा पण अधिकार नाहीये. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या पर्यायापैकी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेस सुधारणे संदर्भात नुकतेच कोणते महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत? तर मित्रांनो, हा PSI 2014चा पेपर आहे. ठीक आहे, तर ह्याचं उत्तर आहे आणि ईव्हीएम वर आणि मतपत्रिकेवरती नोटा पर्याय. आणि ऑप्शन नंबर डी, गुन्हा अपराध सिद्ध झाल्यावर त्या दिनांकापासून सदस्य म्हणजे खासदार आणि आमदार हे अपात्र ठरतात. तर ऑप्शन नंबर ब आणि ड हे आहे. ठीक आहे, महत्वाचं आहे आपल्याला ह्या वर्षी पण, कारण की जस्ट इलेक्शन झालेले आहेत. हा, आता हा त्यावेळेसचा करंट अफेअरचा प्रश्न आहे, तर एवढा आपल्याला म्हणजे सध्यासाठी 2024 साठी एवढं रिलेव्हंट नाहीये. तरी गो थ्रू करूयात, प्रॅक्टिस होईल आपली. ठीक आहे, भूमी अभिग्रहण पुनर्वसन पारदर्शकता आणि योग्य मोबदलाबाबत कायदा 2013 मधील खालील तरतुदीचा विचार करा. तर बघा, याचं उत्तर डायरेक्ट सांगतो मी. अधिगृहीत केलेल्या जमीन 5 वर्षापर्यंत वापरात आणली नाही तर मूळ मालकाकडे परत केली जाईल. पुनर्वसनानंतर भूमी अधिग्रहण करता येईल आणि ग्रामीण क्षेत्रातील भूमी मालकाच्या बाजाराच्या 4 पटीने व शहर भागात दुपटीने मोबदला दिला जाईल. तर हे अ, क आणि ड हे विधान बरोबर आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न. प्रश्न कोणता, खालील विधानांचा विचार करा. डॉक्टर B.R. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि S.J. खांडेकर समितीचे सदस्य होते. ठीक आहे, तर उत्तर आहे अ हे विधान बरोबर आहे, ब नाही. मसुदा समितीचे अध्यक्ष 29 ऑगस्ट 1947 ला ते बनले होते. किती मेंबर होते मित्रांनो टोटल? 6 मेंबर होते. आणि चेअरमॅन आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, असे मिळून 7 जण होते ते. आता बाकीचे 6 कोणते ते लक्षात ठेवा. अलादी कृष्ण अय्यर, दुसरे आहेत गोपालस्वामी अय्यंगर, तिसरे डॉक्टर मुंशी, त्यानंतर सईद मुहम्मद सद्दौला सद्दौला. आता हे महत्वाचे आहेत, हे पुढचे 2 नाव महत्वाचे आहेत. माधवराव. पण माधवराव यांनी 1900 नाही सॉरी, माधवरावनं काय केलं होतं, यांनी रिझाईन केलं होतं. ओके, ड्यू टू हेल्थ इश्यूमुळे. माधवराव यांनी हेल्थ इश्यूमुळे रिझाईन केलं होतं. आणि माधवराव यांना रिप्लेस कोणी केलं होतं, BL मित्तर. ओके, BL मित्तर यांनी रिप्लेस केलं होतं, हे महत्वाचं आहे. ठीक आहे, BL मित्तर यांनी रिप्लेस केलेलं आहे. त्यानंतर TT कृष्णमाचारी हे ऍक्च्युली काय झालं, 1948 मध्ये यांची दुःखद निधन झालं. त्याच्यामुळे TN कृष्णमाचारी यांना रिप्लेस करून डॉक्टर DP खैतान यांनी त्यांची जागा घेतली. तर हे महत्वाचे लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट प्रश्न मित्रांनो, एक जस्ट सांगायचं बघा, पेपर पोस्टपोन होईल का नाही होईल त्याच्याबद्दल अजून काही क्लिअरिटी नाहीये. ठीक आहे, बट बघा, ते डिसिजन आयोगाचं आहे, पण तुमच्या हातात अभ्यास करणं आहे. तर तुम्ही प्लीज डिस्ट्रॅक्ट नका होऊ. ओके, कारण की केलेला अभ्यास वाया जाणार नाहीये. आणि तुम्ही येईन तरी दिवसभर अभ्यासच करणार आहेत ना, तर आपला म्हणजे जी लिंक आहे ना, ती प्लीज तोडू नका. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न. कॅबिनेट मिशन योजनेसंदर्भात काय जुळणी करा. टफ प्रश्न आहे. कॅबिनेट मिशन 1946 ला झालं आहे.
तर आता बघा, ठीक आहे, निवडणुकीच्या एकूण सदस्य संख्या किती? निवडणुकीची एकूण सदस्य संख्या, संस्थानिक राज्याचे प्रतिनिधित्व, उच्च आयुक्ताचे प्रतिनिधी आणि प्रांताचे प्रतिनिधी. आता एकच याच्यातनं एक हिंट आहे आपल्याला, प्रश्न कसा क्रॅक करायचा. निवडणुकाची एकूण एकूण सदस्य संख्या, एकूण सदस्य किती असणार, म्हणजे एवढं तर आहे की एकूण सदस्य संख्या ह्या चार मध्ये सगळ्यात जास्त कोणते? 338. म्हणजे एकूण सदस्य संख्या हीच असणार. प्रांताचे प्रतिनिधित्व, प्रांताचे प्रतिनिधित्व म्हणजे आता बघा, आपल्याला माहिती आहे की 4 आहे. भेटला आन्सर. ठीक आहे, म्हणजे हे काय बघा, ऑब्व्हियसली एवढे कोणाला नंबर लक्षात राहत नाहीत. ठीक आहे, एखादे एक्सेप्शनल असेल त्यांना लक्षात राहतात, आणि एक्झाम प्रेशर मध्ये तेवढं म्हणजे मेंटॅलिटी एक्झाम प्रेशरला कशी असते मित्रांनो, प्रेशर खूप असतं ना, तर माहित असून पण एखाद्या वेळेस हे होतं. पण हे तुम्ही ह्या ट्रिकनं काढू शकतात. बघा, निवडणुकीची एकूण सदस्य संख्या म्हणजे किती पूर्ण हे आहे, पूर्ण भारताच्या याच्यामध्ये किती सदस्य आहेत, असा जर तुम्ही विचार केला असता तर तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचू शकला असता. ठीक आहे, आता काय, संस्थानिक राज्याचे प्रतिनिधित्व 93 होते, उच्च आयुक्ताचे प्रांत प्रतिनिधी 4 आणि प्रांताचे प्रतिनिधी 292 होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न, उद्देश पत्रिकेची खालील वर्तने व विद्वान यांची जुळणी करा. ठीक आहे, प्रियम्बल ला कोणी कोणी काय म्हटलेलं आहे ते आपल्याला विचारलंय त्यांनी. तर लक्षात ठेवा, प्रियम्बल आपण म्हणजे उद्देश पत्रिका ही आपण USA कडनं बोरो केलेली आहे. ठीक आहे, राजकीय कुंडलिनी म्हणजे पॉलिटिकल हॉरोस्कोप हे कोण म्हणले, तर KM मुन्सी यांनी म्हटलेलं आहे. पुन्हा कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे, मिस्टिरिक प्रिन्सिपल ऑफ वेलफेअर स्टेट, असं म्हटलेलं आहे आचार्य JP कृपलानी यांनी. उत्कृष्ट गद्य काव्य, तर उत्कृष्ट गद्य काव्य म्हटले पंडित ठाकूरदास भार्गव. ओके, आणि अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा हे कोण म्हटलेला आहे, MV पायडी, ऑप्शन 2. ठीक आहे, तर उत्तर आहे 1. टफ प्रश्न आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रियम्बल किती वेळेस अमेंड करण्यात आलेला आहे, तर प्रियम्बल फक्त एकदाच अमेंड करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आणि केव्हा प्रियम्बल अमेंड झालं, मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो आपण त्याला, 42 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1976. आणि याच्यामध्ये 3 शब्द ऍड करण्यात आले होते, सोशलिस्ट, सिक्युलर आणि इंटिग्रिटी. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात. ग्रामसभे संबंधीच्या खालील विधानाचे काय करा, विचार करायला पाहिजे, विचार करा, आणि कोणते विधान बरोबर आहे हे आपल्याला विचारलंय. तो पंचायत राज्यातील सर्वात कनिष्ठ स्तर आहे. 73 म्हणजे 73व्या राज्यघटना दुरुस्तीने तिला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे. ग्रामसभेच्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या सर्व पात्र मतदारांचा समावेश होतो. वित्तीय वर्षामध्ये ग्रामसभेच्या 4 बैठका व्हाव्या लागतात. ठीक आहे, रिपीटेड प्रश्न मित्रांनो हा. ठीक आहे, अटेंड केला असेल तुम्ही तर हे चारही विधान बरोबर आहे. आता आपला जो 73 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट झाला होता, तर आता हे ग्रामसभा ग्रामपंचायत हे आपल्याला डीपीएसपीच्या आर्टिकल 40 मध्ये पाहायला मिळतं. ठीक आहे, सेल्फ गव्हर्नमेंट बद्दल आपल्याला त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे आर्टिकल 40, जो डीपीएसपीचा पार्ट आहे. ठीक आहे, डीपीएसपी पार्ट 4 मध्ये येतं. आता 73 आणि 74वी घटना दुरुस्ती ही 1992 ला तर झाली होती, पण इफेक्ट मध्ये केव्हा आलेली होती, तर 73वी घटना दुरुस्ती, राज्य घटना दुरुस्ती म्हणजे पंचायती संबंधात जो पण होता ना, तर तो लक्षात ठेवा, तारीख पण लक्षात ठेवा, 24 एप्रिल 1993. आणि जो म्युन्सिपल कॉर्पोरेशन साठी जो होता 74वा, तर तो आला 1 जून 1993 ला. ठीक आहे, 73 म्हणजे आपला ग्रामपंचायत केव्हा, पार्ट पार्ट कितवा आहे, पार्ट 9वा आहे त्यांचा. ठीक आहे, पार्ट 9, आणि 74 म्हणलं की पार्ट 9 सबक्लॉज ए. ठीक आहे,
आर्टिकल किती? आर्टिकल 243 ते 243 ओ याच्यामध्ये 11व्या शेड्यूल मध्ये आहे ते. 73 मध्ये पंचायत सॉरी 73व्या घटना दुरुस्तीमध्ये म्हणजे पंचायत राज याच्यामध्ये 29 सब्जेक्ट होते आणि 74व्या याच्यामध्ये 18 सब्जेक्ट आहेत. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 73 आणि 74 झाला होता ना, तर तो नागालँड, मेघालय आणि मिझोराम यांच्यावर अप्लाय होत नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट, राज्यपालाने अधिकार प्रदान करणारी कलमे आपल्याला विचारली आहेत. ठीक आहे. तर इकडं आर्टिकल्स दिलेले आहेत आणि कशासाठी कोणतं आर्टिकल आहे. ओके. तर बघा, विधानसभेत अँग्लो इंडियन जमातीच्या एका प्रतिनिधीची नियुक्ती करणे, तर हे मेन्शन केले त्यांनी आर्टिकल 333 मध्ये. पण आता लगेच एक गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. ठीक आहे. 104 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट याच्यानुसार 104 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 2019 याच्यामध्ये काय करण्यात आले, जो अँग्लो इंडियनचं रिझर्वेशन होतं पार्लमेंटमध्ये आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह मध्ये, तर हे बंद करण्यात आलंय, अबोलिश करण्यात आलेलं आहे जानेवारी 2020 पासून. ठीक आहे. तर राज्य सरकारचे वार्षिक अंदाजपत्रक विधानसभेपुढे सादर करण्यास सांगणे, तर हे आर्टिकल 202 नुसार ते करू शकतात. विधानसभेत अर्थ विधेयक मांडण्याची शिफारस करणे, विधानसभेत जे मनी बिल संबंधात विचारले त्यांनी, तसं 100 किती 207 आहे. आणि जर आपला लोकसभे मधलं जर मनी बिल त्यांनी म्हटलं तर किती, आर्टिकल 110. ठीक आहे. फायनान्स बिल म्हणलं की 117, 1 2 वाले 3. आणि मनी बिल ठीक आहे, ते त्याला दया दाखवण्याचा विशेष अधिकार हा कशामध्ये आहे गव्हर्नरला, तर 161 मध्ये हा अधिकार आहे त्यांच्याकडे. ओके. आता ना, विधानसभेत अर्थ विधेयक मांडण्याची शिफारस किती, 207 मध्ये. आपण इकडलं बघितलं किती आहे लोकसभेमध्ये, 110 आर्टिकल. लोकसभेमध्ये कोण, आता बघा, हे जे मनी बिल आहेत ना, मनी बिल कुठलं पण असो, कुठलं म्हणजे लोकसभामध्ये आणि विधान सभा. ठीक आहे. कधी पण इंट्रोड्यूस लोकसभामध्ये किंवा विधानसभेमध्येच होतं. इंट्रोड्यूस मिनिस्टरच करू शकतात दोन्ही जाग्यावरती. ठीक आहे. प्रायव्हेट मेंबर काय कर विधान प्रायव्हेट मेंबर मनी बिल इंट्रोड्यूस करू शकत नाही. आणि हे मनी बिलच आहे हे डिसाइड कोण करणार, लोकसभेचा स्पीकर किंवा आणि विधानसभेचा स्पीकर. मनी बिल प्रायर परमिशन प्रेसिडेंटची लोकसभेत आणि गव्हर्नरची प्रायर परमिशन विधानसभासाठी. ठीक आहे. ऑल क्लिअर. अजून याच्यामध्ये आता हा एक लक्षात ठेवा, आता दया दाखवण्याचा विशेष अधिकार म्हणजे पार्डनिंग पॉवर विचारली त्यांनी. तर अंडर द आर्टिकल 161 मध्ये राज्यपाल म्हणजे गव्हर्नर हे कशामध्ये हा काय करू शकतो, ग्रँड पार्डन, पुन्हा रिप्रिव्ह्यूज, पुन्हा रिस्पाइट्स, अजून एक आहे री रिमिशन्स ऑफ पनिशमेंट. तर हे काही टर्म्स आहेत, थोडेसे टफ आहेत, पण हे अधिकार त्यांना असतात. एकच गोष्ट लक्षात ठेवा की राज्यपालाला मिलिटरी रिलेटेड कोणतीच पार्डनिंग पॉवर नाहीये. ठीक आहे. मिलिटरी रिलेटेड कोणतीच पार्डनिंग पॉवर राज्यपालाला नाहीये, प्रेसिडेंटकडे आहेत. ठीक आहे. हा डिफरन्स आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आता, पुढील घटना कालक्रमानुसार लावा असा विचारलेला आहे त्यांनी. समाजवादी पक्षाची स्थापना, काँग्रेसचं पटना अधिवेशन, श्वेतपत्रिका, तिसरी गोलमेज परिषद. ठीक आहे. अटेंड करा मित्रांनो. हा, तर बघा आता, समाजवादी पक्षाची स्थापना
काँग्रेस सोशलिस्ट समाजवादी पक्ष याची स्थापना 1934 मध्ये जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, आचार्य नरेंद्र देव या तिघांनी केलेली आहे. नेक्स्ट टाइम आपल्याला असंच विचारलं जाऊ शकतं की समाजवादी पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी कोणी केलेली आहे. 4 ऑप्शन देताना आणि कोणी केलेली नाही असं क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. ठीक आहे. काँग्रेसचं पटना अधिवेशन. काँग्रेसचं पटना अधिवेशन केव्हा झालेलं आहे मित्रांनो? 1912 मध्ये. आणि प्रेसिडेंट कोण आहेत त्यावेळेसचे? INC चे प्रेसिडेंट कोण होते? मझरुल हक. ठीक आहे, मझरुल हक. आता श्वेतपत्रिका हे 1933. ओके. आणि हे श्वेतपत्रिका म्हणजे त्याचं काय होतं, हे व्हाईट पेपर काय होता, तर हे नवीन कॉन्स्टिट्यूशन बनवण्याचं ते आउटलाईन वगैरे ते डिसाईड करायचं होतं. आता म्हणजे त्याच्या मागची स्टोरी बघा. तिसरं गोलमेज परिषद 1932 ला. पहिलं 1930, दुसरं 1931. गांधी इर्विन पॅक्ट 1930 ला झाला होता. 1931 चा गोलमेज परिषद गांधीजींनी अटेंड केलं होतं. 1930, 31, 32 हे तिन्ही गोलमेज परिषद आपले डॉक्टर BR आंबेडकर यांनी अटेंड केलेलं आहे. आता 1900 हे गोलमेज परिषद झाल्यानंतर ब्रिटनमध्ये ते श्वेतपत्रिका म्हणजे व्हाईट पेपर रिव्हॉल्युशन वगैरे ते चालू केलं होतं. म्हणजे काही नसतं, जस्ट त्यांनी काय केलं होतं की आउटलाईन बनलेलं होतं की तुम्ही भारतीयांनी नवीन कॉन्स्टिट्यूशन बनवण्यासाठी. ठीक आहे. तर 1933 होतं. त्याच्या पुढचा प्रश्न म्हणजे ते जस्ट एक भूल देण्याचं काम त्यांनी, ते भारतीयांना भूल देण्याचं काम केलं होतं बघा श्वेतपत्रिकाच्या याच्यावरून ब्रिटिशरांनी. ठीक आहे. पुढचा प्रश्न. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यामध्ये संपुष्टात आली आहे? 1793 चा संधी कायदा, 1813 चा सनदी कायदा, 1873 का 1858? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. आता आपण हे पूर्ण कायदे एकदा डिस्कस करूयात. आतापर्यंत आपण नव्हतं डिस्कस केलेलं आहे. 1813 मध्ये काय काय झालं होतं हे तर बघितलं. ईस्ट इंडिया कंपनीची मोनोपोली खतम करण्यात आली होती. आता पण हे भारतीयांच्या व्यापारविषयक मक्तेदारी खतम करण्यात आली होती, पण त्यांना चायनामध्ये अजून पण चहाचा ट्रेड करण्याचा त्यांना म्हणजे त्यांची हे होतं, मोनोपोली होती तेव्हा 1813 मध्ये. आता ह्याच 1813 मध्ये त्यांनी काय केलं, जे ख्रिश्चन मिशनरीज होत्या ना त्यांना अलाउड केलं इंडियामध्ये, तुम्ही ख्रिश्चॅनिटी पसरू शकतात म्हणून. त्याच्यानंतर आता बघा सगळ्यात मोठी हिपोक्रेसी आहे बघा ही ब्रिटिशरांची. हिपोक्रेसी म्हणजे ते बोलायचं एक आणि करायचं एक. ते काय म्हणे की 1,00,000 रुपये हर वर्षी ते देणार कशाला, एज्युकेशनसाठी. तर असं फक्त हे कागदोपत्री झालं होतं, रियालिटी मध्ये कधी झालेलं नाहीये. तर 1,00,000 रुपये एज्युकेशन मध्ये किंवा एज्युकेशनल रिफॉर्म करण्यासाठी कोणत्या कायद्यानुसार ब्रिटिशरांनी इंट्रोड्यूस केले होते. असं खूप वेळेस बघा आणि सीडीएसचा आणि सीआरपीएफच्या खूप वेळेस म्हणजे पेपरमध्ये खूप वेळेस आलेला आहे 1,00,000 वाला प्रश्न. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आता पाहूयात आपण 1773. ओके. 1773 टाइमलाईन नुसार जाऊयात. 1773 मध्ये काय काय होतं. आता 1773 मध्ये बघा गव्हर्नर बॉम्बेचा गव्हर्नर होता, अजून कुठला मद्रासचा. तर ह्या दोघ गव्हर्नर हे गव्हर्नर ऑफ बेंगॉल, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल याच्या अंडरमध्ये असायचे. म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल हा मोठा आहे, गव्हर्नर जनरल ऑफ बॉम्बे आणि गव्हर्नर जनरल ऑफ मद्रास त्याच्या अंडरमध्ये काम करतात. हे डिसाईड तेव्हा झालं होतं. सुप्रीम कोर्टाची स्थापना सुरू केव्हा करण्यात आली होती, तर 1773च्या कायद्यानुसार करण्यात आलेली होती. ठीक आहे. आणि याच्यात एक महत्वाची गोष्ट काय झाली होती, आता जे ईस्ट इंडिया कंपनीचे जे नौकर होते ना, सर्वंट होते त्यांचे, तर ते काय करायचे, प्रायव्हेटली ट्रेड करायचे. जे प्रिन्सली स्टेट होते, जे राजे महाराजे होते त्यांच्यासोबत, म्हणजे कसं ईस्ट इंडिया कंपनीकडून माल घ्यायचा. ठीक आहे. ह्या ह्या व्यक्तीनं माल घेतला, तो हा काय करणार, परस्परच हा एखाद्या राजाला विकणार किंवा कुठं बाहेर स्वतःच विकणार. म्हणजे काय करणार, हा स्वतःच प्रॉफिट कमवणार. तर हे काय करणं बंद करण्यात आलं होतं. आणि हे जे मेंबर होते ना यांना स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली होती की तुम्ही जे
राजे वगैरे आहेत ना, त्यांच्याकडनं तुम्ही कोणते प्रेझेंट पण घ्यायचे नाहीत, काहीच घ्यायचं नाहीये. ओके. आता बघूयात आपण 1700 किती झालं आपला 73 झालं ना. आता 1793 मध्ये काय काय डेव्हलपमेंट झाली होती. 1793 मध्ये जो कॉर्नवॉलिस आहे ना, लॉर्ड कॉर्नवॉलिस याने परमनंट सेटलमेंट बंगालमध्ये सुरू करण्यात आली होती. ओके. आणि ही पहिली सोशो इकॉनॉमिकल रेग्युलेशन होतं ब्रिटिश इंडियातलं. एवढंच लक्षात ठेवा. 1793 कॉर्नवॉलिस याने परमनंट सेटलमेंट याची सुरुवात केली होती. ह्या कॉर्नवॉलिस हा आहे ना, याने ज्यावेळेस बघा अमेरिकन रिव्होल्युशन झालं होतं ना, अमेरिकन क्रांती, त्यावेळेस हे कॉर्नवॉलिस म्हणजे ह्या कॉर्नवॉलिस तिकडेच होतं बघा. ठीक आहे. अमेरिकन रिव्होल्युशन ज्यावेळेस अमेरिकेत शीतयुद्ध झालं होतं, अमेरिकन रिव्होल्युशन आहे बघा ते एक 1777 समथिंग अमेरिकन क्रांती झाली होती. त्यावेळेस कॉर्नवॉलिस तिकडेच होता. एखाद्या वेळेस विचारलं तर हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न. 1890 मध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रीय सभेच्या ब्रिटिश समितीमध्ये पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती सदस्यांचा भाग होता? ठीक आहे. आता मित्रांनो एक बघा, पहिले ते ही स्थापना झाली होती 1899 ला, सॉरी 1889 ला, 1889 ला. ठीक आहे. आता आयोगानं 1890 दिले म्हणून आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागणार आहे, पण तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही चेक करू शकता. 1889 ला याची स्थापना झालेली होती. आता बघा, हा टफ प्रश्न आहे, पण एक हिंट आहे. लोकमान्य टिळकांनी केव्हा जॉईन केली होती? 1890 ला आयएनसी जॉईन केली होती. आणि जॉईन केल्या केल्या थोडी ना ते इकडे जाणार आहेत. जस्ट कॉमन कॉमन सेन्स न विचार केला. हे कटलं, हे कटलं, आता राहिले 2 आणि 4, 50-50 पर्यंत आलो. तर युएल ह्यूम ऍडम्स आणि नॉर्डॉन्स हॉवर्ड हे सदस्य होते. हे जॉर्ज येवले चौथ्या आयएनसी चे प्रेसिडेंट होते आणि पहिले ब्रिटिश कोण होते? आयएनसी चे प्रेसिडेंट होते. ए.ओ. ह्यूम याला फादर ऑफ काँग्रेस म्हणतात. ठीक आहे. ए.ओ. ह्यूम याने सेफ्टी वॉल थेअरी दिलेली होती. सेफ्टी वॉल थेअरी म्हणजे काय? 1857 ला जो उठाव झाला होता, तसे उठाव पुन्हा होऊ नयेत, त्याच्यामुळे त्यांनी सेफ्टी वॉल थेअरी बनवली आणि त्याच सेफ्टी वॉल थेअरी मध्ये काय झालं? आयएनसी ची स्थापना करण्यात आली होती. ओके. आता ते स्थापनावरती एक प्रश्न पुढे तिथं अजून थोडं डिस्कस करूयात. अजून याच्यामध्ये लक्षात ठेवा, भारतीय कोणकोणते मेंबर म्हणजे ह्या समितीत गेले होते, मेंबर होते, तर डब्ल्यू.सी. बॅनर्जी, पुन्हा दादाभाई नौरोजी एक होते आणि अजून एक आहेत तर चार्लस म्हणून एक आहेत, ते पण याचे मेंबर होते. ओके. पुढचा प्रश्न. खालीलपैकी 1935च्या भारत सरकारच्या कायद्याची वैशिष्ट्य कोणते? खूप वेळेस आपण याचा डिस्कस केलेले. उत्तर आहे प्रांतीय स्वायत्तता, संघराज्याची न्यायालय, केंद्रात द्विदल राज्य पद्धती आणि 2 सभागृह असलेले संघीय कायदे मंडळ. तर ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. ठीक आहे. खूप वेळेस डिस्कस केलेलं आहे, म्हणून आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. जोड्या लावून उत्तराचा योग्य पर्याय निवडा. प्रश्न काय? आता हे समाज सुधारक दिलेले आहेत आणि त्यांचं जन्मगाव दिलेलं आहे. ओके. एम जी रानडे, न्यायमूर्ती एम जी रानडे. तर यांचा जन्मस्थान आहे निफाड. जी जी गोपाल गणेश आगरकर टेंबू. व्ही आर शिंदे. ओके. व्ही आर शिंदे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कुठे? तर हे आहेत जमखिंडी, जमखिंडी. आणि जी एच देशमुख म्हणजे गोपाळ हरी देशमुख, हे आहेत आपले पुण्याचे. जी एच देशमुख यांनाच लोकहितवादी म्हणतात. आणि महर्षी शिंदे, ओके, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी 1906 मध्ये काय? डिप्रेशन क्लास मुवमेंट, ओके, डिप्रेस क्लास डिप्रेस क्लास डिप्रेस क्लासेस मुवमेंट, सॉरी मिशन, सॉरी आता बघा, हे डिप्रेस क्लास मिशन 1906 ला व्ही आर शिंदे यांनी चालू केलं होतं. आता जर विचारलं त्यांनी, कन्फ्युजन होणारा पॉइंट म्हणून सांगतो, डिप्रेशन क्लास
हे मिशन कोणी चालू केले? शिंदे यांनी चालू केले. डिप्रेस क्लास मुव्हमेंट कोणी चालू केलेली आहे? 1930 ला. तर त्यांनी कोणी केले आहे? तर आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, इथं कन्फ्युजन होऊ शकते. आता पुढचा प्रश्न पाहूयात. पंडिता रमाबाई यांच्याशी म्हणजे कोणतं विधान चुकीचं आहे यांच्या संबंधात? तर शारदा सदन आणि मुक्ती सदनची स्थापना, स्त्रीकोश या पुस्तकातून स्त्रियांचे वर्णन, निराश्रित विधवा स्त्रियांसाठी कृपा सदन, प्रीती सदन, त्यांच्या कार्याबद्दल काय? केसर ई हिंद ही पदवी बहाल केली आहे. केसर ई हिंद. तर उत्तर आहे मित्रांनो आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे त्यांनी. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. आता शारदा सदन आपल्या लक्षात यायला पाहिजे. कर्वे यांनी शारदा सदन मधल्या 1893 मध्ये आनंदीबाई यांच्या सोबत विवाह केला होता. ह्या आनंदीबाई विधवा होत्या, यांच्याशी कर्वे यांनी विवाह केला होता 1893 ला. ठीक आहे, आणि कर्वे यांना 1893 मध्येच महर्षी ही उपाधी मिळालेली होती. बाकी ऑलरेडी खूप वेळेस डिस्कस केले. 1916 ला विमेन युनिव्हर्सिटी, 1915 मध्ये त्यांनी ते जपान युनिव्हर्सिटी बद्दल वाचलं होतं, त्यावरून प्रेरित होऊन त्यांनी 1916 ला काय केली होती? फर्स्ट विमेन युनिव्हर्सिटी चालू केली होती. आता ही जी केसर ई हिंद 1919 मध्ये त्यांना पंडिता रमाबाई यांना ब्रिटिश सरकारने, ओके, ब्रिटिश सरकारने किंवा कलकत्ता युनिव्हर्सिटीने बहाल केली होती. ठीक आहे, बहाल केली होती. कशा कशा म्हणजे त्यांच्या कार्याबद्दल कोणतं कार्य होतं त्यांनी केलेलं? तर विमेन्ससाठी एज्युकेशन आणि त्यांच्या वेलफेअर या कार्यासाठी त्यांना केसर ई हिंद ही पदवी 1919 मध्ये कलकत्ता युनिव्हर्सिटीने दिलेली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आता. जोड्या लावून उत्तराचा योग्य पर्याय निवडा. अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस, अखिल भारतीय किसान काँग्रेस, गिरणीकार कामगार संघ आणि अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन. तर आता लक्षात ठेवा, अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस 1920 मध्ये. ठीक आहे, आणि ही ओल्डेस्ट आहे सगळ्यात. ओके, ओल्डेस्ट ट्रेड युनियन आहे. याचे फाउंडर कोण कोण आहेत? पहिले प्रेसिडेंट होते आपले लाला लजपत राय. फाउंडिंग मेंबर पण लाला लजपत रायच होते ना. जोसेफ बॅप्स्टिया, त्यानंतर एन जोशी, दिवान चमन लाल. ठीक आहे, आणि याचं एम काय होतं? अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसचं एम होतं, तर जे वर्कर्स आहेत त्यांच्या काय म्हणजे त्यांच्या हक्कासाठी लढणं, त्यांच्यावर होणाऱ्या जे म्हणजे त्यांचं जे पिळवणूक वगैरे व्हायची ना, त्याच्या विरोधात काम करणं, हे अखिल भारतीय ट्रेड युनियनचं काय एम होतं. 1920 ला ही स्थापन करण्यात आली होती आणि प्रेसिडेंट लाला लजपत राय होते, हे लक्षात ठेवा. अखिल भारतीय किसान काँग्रेस 1936 मध्ये. तर ऑल इंडिया किसान काँग्रेस, अखिल भारतीय किसान काँग्रेस ही म्हणजे फाउंडिंग मेंबर कोण होते याचे लक्षात ठेवा. सहजानंद सरस्वती. आणि सहजानंद सरस्वती यांनी 1929 मध्ये बिहार या ठिकाणी किसान काँग्रेस किंवा बिहार किसान सभा याची स्थापना केली होती. ओके, आणि पुढे जाऊन ती अखिल भारतीय किसान काँग्रेस बनली होती 1936 ला. गिरणी कामगार संघ 1928 आहे. आता अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन हे 1916 ला असं आयोगाने उत्तर दिलेलं आहे. बट अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन, आता बघा याच्यामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवा. महात्मा गांधी आणि अनुसया साराभाई यांनी गुजरात या ठिकाणी अहमदाबाद मध्ये लेबर असोसिएशनची स्थापना केली होती. ओके, अजून एक लक्षात ठेवा याच्यामध्ये, अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन दोन आहेत. ठीक आहे, एक स्थापन केली होती मजदूर महाजन
संघ या नावाने, ओके, त्यालाच अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन असं पण म्हटलेलं आहे, ठीक आहे. तर ही 1920 या साली स्थापन करण्यात आली होती. तर हे थोडंसं कन्फ्युजन पॉइंट येतं. अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन म्हटलं तर तुम्ही 1918 आयोगानं दिलेलं आहे, बट ऍक्च्युली ही 1920 ला चालू झालेली होती, ठीक आहे. आणि मजदूर महाजन संघ अहमदाबाद यालाच मजदूर महाजन संघ यालाच अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन असं पण म्हणतात, जी 1920 सालीच चालू झालेली होती, ठीक आहे. तर हे थोडं कन्फ्युजन पॉइंट आहेत, बट मित्रांनो बघा, असे कन्फ्युजन खूप सारे आपल्याला माहिती आहे, आयोगातले खूप सारे प्रश्न असे डाऊटफुल मध्ये आहेत. ओके, तर ह्या प्रश्नामध्ये जास्त अडकू नका, मूव फॉरवर्ड करा, कारण की काय होतं, याने कन्फ्युजन वाढतं पुढं, ठीक आहे. तुम्हाला जर वाटत असेल मी काही मनानं भकायला मारत असेल तर तुम्ही चेक करू शकतात, ठीक आहे. पुढचा प्रश्न, मुस्लिम लीगने मुक्ती दिन केव्हा साजरा केला? मुस्लिम लीग स्थापना 1906 ला, 1913 ला जिन्नाने जॉईन केली होती. तर मुक्ती दिन यांनी साजरा केला होता 1939 ला, कारण की दुसरं वर्ल्ड वॉर 2 चालू झालं होतं आणि ब्रिटिशरांनी भारतीयांना न विचारताच भारतीय आर्मीला वर्ल्ड वॉर 2 मध्ये हे केलं होतं, ढकललं होतं. त्याच्या विरोधामध्ये प्रांतातील काँग्रेस मंत्र्यांनी राजीनामा दिलेला होता. नेक्स्ट प्रश्न, पुढीलपैकी कोणती व्यक्ती कोणत्या कोणत्या व्यक्ती 1857च्या उठावाशी संबंधित नाही आहेत? ठीक आहे. तर आपल्याला माहित बघा, काश्मीरचा राजा गुलाब सिंग हा तर नाहीये. काश्मीर वेगळा सीन आहे, म्हणजे आपल्याला नाही विचारलं, म्हणजे आणि 1 आणि 3 तर चुकलं. ब आणि म्हणजे ऑप्शन 2 आणि 4च राहिले, ब ड आणि ड. तर उत्तर फक्त ऑप्शन 4 आहे. आता पेठचा राजा, नाशिक मधील पेठचा राजा भगवंत राव याने काय केलं होतं, याने ब्रिटिशरांविरुद्ध मदत केली होती. कोणाकोणाची मदत केली होती यांनी? तर यांनी मदत केली होती कोळीज, पुन्हा भिल आणि नानासाहेब यांच्यासोबत ते अलायन्स होतं नानासाहेब यांच्यासोबत, ठीक आहे. तर याच्या म्हणजे यांना मदत केल्यामुळे ब्रिटिशरांनी यांना फाशीची शिक्षा दिलेली आहे, ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. पुन्हा अजिनन नर्तिका, तर हे अजिजन नर्तिका आहेत ना, तर हे असं म्हणू शकतात की रात्री त्या डान्स करायच्या आणि दिवसा त्या लढाई करायच्या, ओके. असं डान्सर ॲट नाईट अँड वॉरियर ॲट डे. त्यांनी पण महत्वाची भूमिका बजावली होती 1857च्या उठावामध्ये. गुलमार दुबे हे आहेत मुंबईचे, मुंबईमधली 1857 मध्ये त्यांनी उठाव केला, पण तो काय केला, ब्रिटिशरांनी ताबडतोब तो सप्रेस करून टाकलेला आहे. अजून महत्वाचे लक्षात ठेवा, रामजी शिरसाट हे कोल्हापूर साईडला होते, ठीक आहे. अजून आहेत भीमा नायक, हे महत्वाचं लक्षात ठेवा. भीमा नायक ज्यांना रॉबिन हुड ऑफ निमार असं पण म्हणायचे, हे लक्षात ठेवा. काय भीमा नायक यांना रॉबिनहुड ऑफ निमार असं पण म्हणलं जायचं. तर हे खानदेशात होते, खानदेशात. हे महत्वाचं लक्षात ठेवा, कारण की विचारलं जाऊ शकते की रॉबिन हुड ऑफ निमार असं कोणाला म्हणायचे, ओके. तर असं कोण आहेत ते, भीमा नायक. पुढचा प्रश्न आता, पुढीलपैकी कोणत्या गोष्टी विदा सावरकरांनी समाज सुधारण्यासाठी केल्या होत्या? तर विविध जातीतील स्त्रियांचे हळदी कुंकू कार्यक्रम योजले होते. हे स्पृश्य अस्पृश्य यांचे एकत्र भोजनाचा कार्यक्रम, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन, धर्मांतर केलेल्या हिंदूंना परत हिंदू धर्मात घेण्यासाठी शुद्धीकरण चळवळी राबवली. तर मित्रांनो उत्तर काय याचं? उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, वरीलपैकी सर्व, ओके. आता यांच्याबद्दल थोडी माहिती लक्षात ठेवा. 1899 ला वयाच्या 16व्या वर्षी यांनी मित्रमेळा याची स्थापना केली होती आणि पुढे जाऊन हीच मित्रमेळा अभिनव भारत या नावाने ओळखल्या जायची. 1906 मध्ये त्यांनी लंडन या ठिकाणी इंडियन सोसायटीची सुरुवात केलेली आहे त्यांनी. अजून बघा, 1937 मध्ये ते हिंदू महासभेचे
प्रेसिडेंट होते. हिंदू महासभा कुठे भरली होती? अहमदाबाद मध्ये. त्यांनी हिंदुत्वाची फिलॉसॉफी दिलेली आहे आणि 1857 हा स्वातंत्र्याचा पहिला लढा आहे हे बुक त्यांनीच लिहिलेलं आहे. ठीक आहे. अजून एक महत्वाचे, त्यांनी पतित पावन पतित पावन मंदिर कुठे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काय केलं होतं? उघडलं होतं. आणि याच्यामध्ये त्यांनी हिंदू आणि सर्व सर्व हिंदू प्लस दलित सर्वांना एंट्री दिलेली होती. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. पुढील स्त्रियापैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील, आता लक्षात, विदर्भातील स्त्रियाकरिता पहिली रात्रशाळा चालू केली होती? तर उत्तर आहे बघा, जाईबाई चौधरी. आता काही ना महत्वाचे मुद्दे याच्यात लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये पहिली रात्रशाळा कोणी चालू केली होती? तर भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांनी चालू केली होती महाराष्ट्रामध्ये 1876 ला. पुण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1885 ला चालू केली होती. हा, पहिली स्त्रियांची शाळा म्हणजे मुलींची शाळा 1848 मध्ये कोणी चालू केली होती? भेड्यांच्या वाड्यामध्ये ज्योतिबा फुले यांनी चालू केलेली होती. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, 19व्या शतकामध्ये भारतीय इतिहासाची पहिल्यांदा आर्थिक दृष्टिकोनातून कोणी मांडणी केली आहे? महत्वाचा प्रश्न मित्रांनो. तर उत्तर आता बघा, दादाबाई नौरोजी, सोमेश्वर दत्त, न्यायमूर्ती एम जी रानडे. आता आपल्याला माहिती आहे दादाबाई नौरोजी, हे तर माहितच होतं बघा, दादाबाई नौरोजी आहेत. ड्रेन ऑफ वेल्थ. पुन्हा आता न्यायमूर्ती रानडे बद्दल दोन गोष्टी लक्षात ठेवा, महत्वाच्या आहेत. यांना महाराष्ट्राचे सॉक्रेटस असं म्हणलं जायचं. सॉक्रेटस हा एक वेस्टर्न विचारवंत होता, फिलॉसॉफर होता. आणि यांना, आता हे महत्वाचं आहे, यांना फादर ऑफ काय म्हणायचे? फादर ऑफ इंडियन इकॉनॉमिक्स म्हणायचे. ओके. सोमेश्वर दत्त यांच्याबद्दल आता थोडी माहिती घ्या. हे पायोनियर आहेत. ओके. पायोनियर काय आहेत? इकॉनॉमिक नॅशनलिझमचे पायोनियर आहेत सोमेश्वर दत्त. ॲट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता हे सोमेश्वर दत्त ऍक्च्युली यांनी ना त्यावेळेसची युपीएससी क्रॅक केलेली होती. 1969 ला क्रॅक केली होती आणि 1971 ला ते म्हणजे त्यांना जॉईनिंग आलेली होती वगैरे, त्यांची ट्रेनिंग वगैरे झाली असेल. ठीक आहे. आणि INC चे प्रेसिडेंट बनले होते ते 1899 ला. आणि पहिले प्रेसिडेंट होते भारतीय साहित्य परिषद, जी 1894 ला भरली होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न आता, खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. राज्यसभेची स्थापना 1885 मध्ये झाली. राज्यसभेचे पहिले अधिवेशन पुण्यात झाले. राज्यसभेचे जनक सॉरी राष्ट्रसभेचे जनक ॲलन ह्यूम. इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर राष्ट्रसभेच्या नेत्यांची दृढ श्रद्धा होती. तर आपल्याला नॅशनल काँग्रेस यांच्याबद्दल विचारले. आपल्याला माहिती आहे 1885 ला चालू झाली होती. कोण आहेत फादर ऑफ काँग्रेस? A.O. ह्यूम. आताच बघितलं होतं सेफ्टी वॉल थिअरी. आणि चौथं पण बरोबर आहे. तर हे अधिवेशन ऍक्च्युली पहिल्यांदा पुण्याला ठरलेलं होतं, पण पुण्यामध्ये कॉलराची साथ पसरली होती, त्याच्यामुळे बॉम्बेला काय केलं, भरण्यात आलेलं होतं. ठीक आहे. अजून पुढचा प्रश्न पाहूयात. पुढील घटनांची कालानुक्रमे मांडणी करा. नेहरू रिपोर्ट 1928, सायमन कमिशन 1927, मुदलियार कमिशन किती आहे मित्रांनो? मुदलियार कमिशन 1924-25 आणि प्रांतीय द्विदलाची पद्धत 1919 ला. तर उत्तर काय आलं? ड क ब अ. नेक्स्ट शेवटचा प्रश्न पाहूयात आजचा. द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण? तर हे या पुस्तकाचे लेखक आहेत अशोक मेहता आणि हे पब्लिश त्यांनी 1946 ला केलेलं होतं. ठीक आहे. ओके मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग. काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ते 2-3 काही असेल कोणता पण डाऊट तर प्लीज टाइमलाईन मेन्शन करून मला विचारू शकतात. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद.